अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचा आरोप. तर देवेंद्रजी, महाराष्ट्राची लूटमार थांबवा, राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पटोलेंच्या निलंबनाचेही पडसाद उमटण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी. मंत्र्यांना जेवणासाठी निमंत्रण. अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होणार. 5 तारखेला दोन्ही ठाकरेंचा वरळीतील डोममध्ये मेळावा. आज मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते करणार पाहणी. हिंदीचा GR मागे घेतल्यानंतर जंगी तयारी. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर. आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. नाराजीनंतर दिलेला पदाचा राजीनामा. माजी आमदार अपूर्व हिरे दुपारी 12 वाजता करणार भाजपात प्रवेश. उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना एका पाठोपाठ एक धक्के. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडमधून नाशिक कारागृहात हलवणार. कारागृह प्रशासनानं हालचाली सुरू केल्याची माहिती. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. बीड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर. 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार. मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅट टच करायचे, पालकाचा आरोप. शक्तीपीठ विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी, ऋतुराज पाटलांसह 400 जणांवर गुन्हे दाखल. महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी दे. शेट्टी आणि पाटील विठ्ठलाला साकडं घालणार. आज संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज ते बोरगाव श्रीपूर असा प्रवास करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस ते वेळापूर असा प्रवास करेल. वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 4 लाखांची मदत. सरकारकडून नवं परिपत्रक. अपघातानं 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाखांची मदत.